फेरान टॉरेस आहेत आजचे मान्यवर. 2021 मध्ये यांना बार्सेलोनानं मँचेस्टर सिटीकडून 467 कोटी रुपयाला विकत घेतलेला होता. यांच्या पगाराचा हिशोब आहे वर्षाला 107 कोटी, महिन्याला 9 कोटी, म्हणजे आठवड्याला 2 कोटी, दिवसाला 30 लाख, तासाला 1.25 लाख, अर्थात मिनिटाला 2000. म्हणजे मी संपूर्ण दिवसात जेवढं कमवत नाही आहे तेवढं हे मान्यवर एका मिनिटात कमवत आहेत. यांचा पगार गॅवी, बाल्डे, कसेडो, फर्मिन लोपेज पेक्षा सुद्धा जास्त आहे. वरनं 32 करोडचा परफॉर्मन्स बोनस यांना आहे. पण फेरान टॉरेस यांना हे 32 कोटी आपल्या क्लबचे वाचावे असं मनापासून वाटतं, म्हणून संपूर्ण टीमनं अप्रतिम परफॉर्मन्स दिला तरी हे मान्यवर परफॉर्म करतच नाहीत. ज्या मॅचला टीमचा डिफेन्सिव्ह मिडफिल्डर 2 गोल मारतोय त्या मॅचला स्ट्रायकर एकही गोल मारून देत नाही आहे, असे वाईटावर वाईट परफॉर्मन्स हे मान्यवर देतच चाललेत. मग हारलो म्हणून वाईट कशाला वाटून घ्यायचं आणि दोष कोणाला द्यायचा? ज्या बोर्डला हे सर्व दिसतंय आणि तरीही त्यांनी हान्सी फ्लिक यांना एक चांगला स्ट्रायकर आणून दिला नाही, त्या लेवा काकांना ज्यांचं वय झालंय तरी पण त्यांनी आपल्याला मागचा सीझन गाजवून दिला का सरळ फॅन्सना ज्यांना श्रीयुत फेरान टॉरेस स्टार्टिंग स्ट्रायकर असताना सुद्धा अपेक्षा आहेत? पण आयुष्य पाहिजे तर आजच्या मान्यवरांसारखं मित्रांनो, काम करा, नाही करा, चांगलं करा, वाईट करा, पैसा तर येतच राहणार आणि वरनं आपल्याला कोणी पर्याय पण नाही आहे. त्यामुळं आजचे मान्यवर फेरान टॉरेस यांच्या बाबतीत आपल्या भावना कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि अशा अपडेटसाठी दैनिक फुटबॉलला फॉलो करा. हा व्हिडिओ पाठवा तुमच्या त्या मित्राला ज्याला फेरान टॉरेसवर माझ्यासारखंच प्रेम आले.